उत्साहाचे पंख लावणी सोडून देऊ लाचारी, सकारात्मकतेची शक्ती आज जागवू अंतरी. उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी, उंच भरारी घेऊया उंच भरारी. संकट येऊ असो तुफान अपयशाचे, राजयोगी बनू मिळेल सामर्थ्य धाडसाचे. स्वप्न सजूनी घेऊ स्वच्छंद ही भरारी, हिम्मत ठेवूनी यशाची सर करू पायरी. उंच उंच ध्येयासाठी करू हीच खरी तयारी. उंच भरारी घेऊया उंच भरारी, उंच भरारी घेऊया उंच भरारी. नमस्कार दर्शक मित्र हो, उंच भरारी कार्यक्रमामध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. काही भागांमधून आपण यशाची रेसिपी पाहिली. यामध्ये आपण पाहिलं की यश प्राप्त करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती, सकारात्मक चिंतन, सकारात्मक विचार, त्याचबरोबर सर्वांच्या प्रती स्नेह, सर्वांना मदत देण्याची सहयोगी वृत्ती. तसंच आपण हेही पाहिलं की यशाकडे वाटचाल करत असताना कुणाशी स्पर्धा करू नये, कुणाबरोबर आपली तुलना करू नये, कारण आपण सगळे आहोतच विशेष. पण त्याबरोबर असंही म्हटलं जातं की निंदकाचे घर असावे शेजारी. तर ही निंदा करणं सकारात्मक आहे की नकारात्मक आहे हे जाणून घेऊया आज आपण आदरणीय ब्रह्माकुमारी लक्ष्मी दिदी यांच्याकडून. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या स्वागताने आपण करूया. नमस्कार दीदी. ओम शांती. दीदी, नेहमीच असं म्हटलं जातं की निंदा करणं ही चुकीची गोष्ट आहे आणि त्याच्याच विरोधी दुसरं वाक्य निंदकाचे घर असावे शेजारी. तर नक्की हे काय आहे? आपण दुसऱ्याची निंदा करणं हे कधीही चुकीचंच आहे. पण जर कोणी आपली निंदा करत असेल तर त्याला तुम्ही सकारात्मक भावनेने घ्या. म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा की जो माझ्याबद्दल काहीतरी चुकीचं बोलतोय, चुकीच्याच गोष्टींना निंदा म्हणतो ना, आणि चुकीच्याच गोष्टी आपल्या मागं बोलल्या जातात. आपल्या समोर जे बोलणं असतं त्याला चांगल्या गोष्टी असतात, तुमच्या स्तुतीच्या गोष्टी असतात, तुमच्या चांगल्या कल्याणाच्या गोष्टी असतात. आणि निंदा तर त्याला म्हटलं जातं जे तुमच्या मागे बोललं जातं. आणि मागे कोणती गोष्ट बोलली जाते किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीशी तुमच्याविषयी जे बोललं जातं जी गोष्ट दुसऱ्यांना आवडत नाही तीच बोलल्या जाते. म्हणजे आपल्यातली कोणती तरी उणीव किंवा एखादी कमजोरी, एखादी नेगेटिव्ह गोष्ट असेल, आपल्या दृष्टिकोनातून नसेल परंतु एखाद्या व्यक्तीच्या नजरेतून असं असेल की हा व्यक्ती चुकीचा वागतोय, हे कार्य ह्याचं चुकीच्या पद्धतीने होतंय आणि त्याची तुमच्या समोर बोलण्याची ताकद नाही, त्यावेळेस तो तुमच्या मागे बोलत असतो. मागे बोलण्याच्या या पद्धतीला निंदा म्हटलं जातं. म्हणजे पहिली गोष्ट क्लिअर झाली की आपण दुसऱ्यांविषयी बोलायचे नाही. त्याची एखादी वाईट सवय असेल तर त्याला तुमच्या मनाच्या शुभ भावनेच्या सोबत विश्वासाने, धाडसाने त्याला समोर सांगून टाका. त्याच्या मागे तिसऱ्या व्यक्तीला बोलणं म्हणजे ही निंदा झाली. नाही, पहिली गोष्ट आम्हाला समजली की आम्ही कुणाच्या विषयी, त्या व्यक्ती समोर काय किंवा त्या व्यक्तीच्या मागेही काय, वाईट बोलायचंच नाही. दुसरी गोष्ट तुम्ही अशी सांगितली की ते लोक जे आपल्याविषयी बोलतात ते मात्र सहज स्वीकार करायचं. तर ते कसं आणि कशासाठी? म्हणजे का स्वीकार करायचं आणि कशासाठी करायचं? जर तुमच्यापर्यंत ही गोष्ट पोचली की एखाद्या व्यक्तीने तुमच्याबद्दल असं असं काहीतरी तिसऱ्या व्यक्तीला सांगितलं आणि जेव्हा तुम्हाला ती गोष्ट कळते तर तुम्हाला काहीतरी एक वाईट फिलिंग येते किंवा हर्ट होता, वाईट वाटतं की माझ्याबद्दल का असं लोक बोलतायत किंवा मी तर असा नाहीये. परंतु अशा वेळेस आपण स्वतःला फील करतोय मी असं काही करत नाहीये. पण जर लोक माझ्याबद्दल असं बोलतायत हे कळालंय तर त्यावेळेस ती गोष्ट तुमच्यासाठी एक सावधानी, पुढच्यासाठी एक सावधानी असं समजून तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा सांभाळून. म्हणजे ती गोष्ट कदाचित आपल्यामध्ये असूही शकते. म्हणजे जर तुम्हाला वाटतंय नाहीये
पण लोक बोलतायत. तपासून बघण्याची गरज आहे, पण नक्कीच, एखादी गरज आहे. हा, पण तपासल्यानंतरही तुम्हाला असं वाटते की मी असं नाहीये किंवा मी असं काहीच करत नाहीये, तरी पण लोक बोलतायत, तर त्यावेळेस सावधानी ठेवा. सावधानी म्हणजे पुढच्यासाठी मला सावधानी मिळते असं समजा आणि त्याच्या गोष्टीला पॉकेटमध्ये सांभाळून ठेवा, कधीतरी कामी येईल. परंतु त्याच्याबद्दल नकारात्मक विचार करू नका. का? कारण खरोखर तो निंदक तुमचा वेलविशरच आहे. का? कारण तुमच्यातली एकही नेगेटिव्ह पॉइंट जगाच्या दृष्टिकोनाने त्याला चुकीचं वाटत असेल तर ते तुमच्यात बघू इच्छित नाही. अच्छा, म्हणजे त्या व्यक्तीला वाटू शकतं की ही व्यक्ती अगदी परिपूर्ण आहे आणि एवढासाच अवगुण आहे. बरोबर. तो कळाला आणि आपण दूर केला तर परिपूर्णतेकडे आपण सहज वाटचाल करूया. त्याच्यामुळे त्याला निंदक समजण्याच्या ऐवजी वेलविशर समजा. आणि म्हणूनच म्हटलं जातं निंदक हा तुमचा खरा मित्र आहे. उगाच असं म्हटलेलं नाहीये. किंवा जे तुम्ही सांगितलं निंदकाचे घर असावे शेजारी. का? कारण जगभरात तुम्हाला जास्तीत जास्त लोक भेटतील की तुम्ही जे नाहीये, तुमच्यामध्ये जी गोष्ट नाहीये पण तुमच्याकडून काम करून घ्यायचं आहे, मग कुठल्या तरी पद्धतीने लाडीगोडी लावायच्या हिशोबाने उगाचच तुम्हाला चढवायचं, उगाचच तुमची स्तुती करायची, उगाचच तुमची महिमा करायची, असं करून तुम्हाला बिनाकामाचं फुलवूनही ठेवतील. म्हणजे विनाकारण स्तुती करणं हे योग्य नाही, हे योग्य नाहीये. आणि विनाकारण कोणाबद्दल आपणही कोणासमोर बोलायचं नाहीये, पण आपल्याबद्दल कोणी बोलत असेल तर सावधानी ठेवायची. आणि दुसरी गोष्ट हेही महत्वाचं आहे, ज्या पद्धतीने चांगल्या रस्त्याला गतिरोधक असतात तसंच चांगल्या व्यक्तीला अनेक विरोधकही असतात. अच्छा, रस्ता किती जरी स्वच्छ असला तरी त्याच्यावर धूळ हे नक्की असतं. नक्की. तसंच व्यक्ती किती जरी चांगला असला तरी त्याच्याकडनं भूल म्हणजे चूक ही होतच असते. आणि तशाही कुठलीही व्यक्ती अगदीच परिपूर्ण नसते. हा, त्याच्यामुळे एखादी चूक आपल्याकडनं घडतही असेल, आपण एकदम परफेक्ट समजून एखाद्याने आपल्याबद्दल काही बोललं तर त्याला नेग्लेक्ट किंवा इग्नोर न करता त्या गोष्टीला स्वीकार करून पुढच्यासाठी आपण सावधानी समजून चालू शकतो, तपासू शकतो. जसा निंदेचा परिणाम होतो म्हणजे आपण एक सकारात्मक घेतो की नाही, माझ्यात काही कमी असेल, उणीव असेल तर त्या व्यक्तीने माझ्याबद्दल बोललंय तर मी तपासून पाहीन, असेल तर मी निश्चित बदल करेन आणि नसेल तर एक सोडून देईन. तसं तुम्ही म्हटले की काही लोक उगाच स्तुती पण करत असतात. स्तुतीचाही परिणाम होत असतो का? हा, ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती तुमची वाहवा करतो, स्तुती करतो तर आपल्याला छानच वाटतं ना. कुणालाही वाटतं, ते स्वाभाविक आहे. म्हणजे छान वाटतं त्यावेळेस तो व्यक्ती आपल्याला फार आवडतो, हा माझ्या फेवर मधला आहे. पण कधी कधी हेही कळतं की समोरची व्यक्ती आपली उगीच तारीफ करते, म्हणजे उगीच आपली वाहवा करते. हा, मग ही परख शक्ती सगळ्यांमध्ये नसते ना, की हा व्यक्ती उगाच स्तुती करतोय का खरोखरची स्तुती करतोय. कधी कधी वाटतं की त्यांचं काहीतरी काम पण असेल. परंतु जेव्हा एखाद्या व्यक्तीकडनं आपण स्तुती ऐकली आणि ती स्वीकारली, मग स्तुती स्वीकारण्याची तुमची ताकद आहे. स्तुती ऐकून तुम्हाला छान वाटतं. तसंच ही सुद्धा आपण तयारी ठेवली पाहिजे की एखादा व्यक्ती निंदा करतोय तर तेही स्वीकारा, सहर्ष स्वीकारा. दीदी, मी एका पुस्तकात वाचले होते की निंदा आणि स्तुती म्हणजे कुठलीही गोष्ट तुमची जर होत असेल तर तुम्ही एकाच भावनेमध्ये स्थिर राहिलं पाहिजे. कारण जेव्हा तुम्हाला स्तुती स्वीकारण्याची सवय लागते त्यावेळेस लगेचच निंदेमध्ये तुम्ही अपसेट होऊन जाता, डिस्टर्ब होऊन जाता. त्यामुळे कोणी स्तुती केली तरी सुद्धा त्या गोष्टीला न स्वीकारता जे काही माझ्याकडून चांगलं कार्य झालेलं आहे, ईश्वरीय कृपा असं समजून ईश्वराकडे ती स्तुती समर्पित करायची आहे. आणि जो कोणी निंदा करत असेल तीही ईश्वरीय कृपा. का? कारण माझ्या मधली उणीव संपवण्यासाठी ईश्वर त्याच्याद्वारे मला मार्गदर्शन करतोय. म्हणजे आपण ते सकारात्मक घेतलं तर निश्चित बदल करू शकतो. प्रत्येक गोष्ट ही सकारात्मकच घेतली पाहिजे. मग आपण यश आणि अपयश जसं निंदा आणि स्तुतीमध्ये समान असू शकतो की ठीक आहे, निंदा केली ठीक आहे, स्तुती मिळाली ठीक आहे. मग आपण यश मिळतं तेव्हा तर नक्कीच आनंदी होतो, पण अपयश मिळतं तेव्हाही आपण तेवढे स्थिर राहू शकतो. जो व्यक्ती निंदा आणि स्तुतीमध्ये स्थिर राहील तर तो व्यक्ती यश आणि अपयश ह्या दोन्ही मध्ये सुद्धा नक्कीच स्टेबल राहू शकेल, नक्कीच स्थिर राहू शकेल. यश मिळवण्याच्या आधी सुद्धा तुमच्या मनाला नेहमी आनंदी कसं ठेवायचं, मन कसं प्रफुल्लित ठेवायचं त्यावर विचार केला पाहिजे. नाही, या दोन्ही संकल्पना आहेत. काही जण काय म्हणतात की आता जसं तुम्ही म्हटल्या की आनंदी राहत राहत आपलं काम करायचं. बरोबर. आणि काही जण म्हणतात की नाही, हे काम पूर्ण होईल, त्याला यश प्राप्त होईल
आणि मग मी आनंदी राहीन. आनंद हे जीवनाचं शेवटचं लक्ष नसून आनंद हे जीवन यात्रा या प्रवासातला एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. त्याच्यामुळे यश मिळेल तर मी आनंदी होईल अशी भावना न ठेवता मी आनंदी राहून कार्य करीन तर यश नक्कीच माझ्या जवळ येईल ही भावना ठेवली तर दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतील. यशही मिळेल, आनंदही मिळेल. म्हणजे आपण जीवनाचे जे अंतिम उद्दिष्ट ठेवलेलं असतं, यश ठेवलेलं असतं कुठल्याही प्रकारचं, तर तिथपर्यंतचा जो प्रवास आहे तो प्रवास आपण कसा करतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे. आनंदी मनाने करण्यासाठी काही एक गोष्ट मी सांगते की ज्याच्या आधारे तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने स्वतःला आनंदी, हॅपी, समाधानी ठेवू शकाल. म्हणजे अध्यात्मामध्ये सगळ्याच गोष्टींसाठी पर्याय आहेत. नक्कीच आहे, कारण अध्यात्म म्हणजेच जीवनाचं प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन, प्रत्येक गोष्टीचं समाधान, ज्याच्यानेच जीवन तुमचं उद्धारक बनेल, जीवनामध्ये तुमची सहज प्रगती होईल. ज्या पद्धतीने आपण मागच्या काही भागात पाहिलं की आपण कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन कोणाशी करायचं नाहीये, अर्थातच नाही करायची, कोणाशी कंपॅरिझन करायचं नाहीये. त्याच पद्धतीने आज आपण जे चर्चा करतो कोणाची निंदा म्हणजे क्रिटिसाइज करायचं नाही. नक्कीच. तर हे जे सीज आहेत. आणि तुम्ही अजून एक गोष्ट सांगितली होती की कुणालाही कॉपी करण्याच्या ऐवजी परमेश्वराला कॉपी करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे ह्याचा अर्थ कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, क्रिटिसिझम, कॉपी या गोष्टी केल्याने तुमच्यामध्ये नेहमी कन्फ्युजनच राहणार आहेत. तर मग तुमच्या जीवनातलं कुठल्याही प्रकारचं कॉम्पिटिशन, कंपॅरिझन, कन्फ्युजन, क्रिटिसिझम, कोणाला कॉपी करण्याची वृत्ती आणि हे अनेकानेक क्वेश्चन्स, या सगळ्याला तुम्हाला कॅन्सल करून 5 C's फॉलो करायचे. तर हे नेगेटिव्ह सीज संपवा. ह्या सगळ्याच सीज जे आता आपण ऐकले ते सगळे नेगेटिव्ह सीज आहेत. नक्कीच. तर या सीजला C फॉर कॅन्सल. ओके. आणि त्यानंतर एक पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला धारण करायची. तर त्यासाठी पुन्हा 5 C. म्हणजे तुम्ही आम्हाला सीचं आज गिफ्ट देणार आहे? हो. अच्छा. ईश्वराकडूनच एक गिफ्ट समजा की हे 5 C's तुम्ही एक की नोट प्रमाणे तुमच्याकडे नोटही करून ठेवू शकता आणि वारंवार तुमच्या स्मृतीमध्ये त्याला आणा की ज्याच्या आधारे तुमचं जीवन सहज आणि सरळ होईल. तर हे 5 C's काय आहेत? पहिलं C फॉर कूल अँड काम माइंड. सेकंड C फॉर क्रिएटिव्हिटी. थर्ड C फॉर कमिटमेंट. फोर्थ C फॉर कॉन्फिडन्स अँड फिफ्थ C फॉर कंटेंटमेंट. म्हणजे जीवनामध्ये ह्या ज्या आधीच्या नेगेटिव्ह 5 C's आहे ज्याच्याने जीवनामध्ये उदासीनता, निराशा किंवा अनेक प्रश्न उद्भवत आहेत, तर या सगळ्यांना संपवण्यासाठी हे दुसरे पॉझिटिव्ह 5 C's खूप कारगर ठरतील. अच्छा. ज्याप्रमाणे पहिलं मी सांगितलं की फर्स्ट C फॉर कूल अँड काम माइंड. जितकं तुमचं मन शांत होतं, शीतल होतं, डोकं स्थिर शांत होतं, अशा वेळेस सेकंड C म्हणजे क्रिएटिव्हिटी. आपोआपच तुमच्यामध्ये नवीन आयडियाज, नवीन प्लॅन्स सुचत जातील, नवीन रस्ते तुम्हाला आपोआप दिसायला लागतील. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं होतं की मन शांत राहिल्यानंतर आपल्याला जे काही निर्णय घ्यायचे ते आपण सहजपणे घेऊ शकतो. त्याच्यामुळं सगळ्या कन्फ्युजनला संपवायचंय आणि फक्त मन शांत करण्याकडे वळायचंय. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या आत्मज्योतीकडे वळता, स्वतःच्या आंतरिक स्वरूपाला पुन्हा जागृत करता, तर आत्मजागृती करणं, आत्मस्मृतीमध्ये येणं म्हणजेच स्वतःच्या अंतर्मनाला शांत आणि शीतल करणं. कारण आत्म्याचा स्वधर्म, आत्म्याचं मूळ गुण जे आहे ते शांत आहे. मग ही जे सगळीकडे आपण शांती मिळण्यासाठी जातो ते काय आहे? त्याच्यासाठी आपल्याला खरोखर धावायची आवश्यकता नाहीये. त्यासाठी आपण न धावता शॉर्टकट रस्ता हाच साधूया. कुठला? स्वतःच्या अंतर्जगतमध्ये जा, आत्मज्योतीला जागृत करा आणि ज्या वेळेस तुमची आत्मस्मृतीच्या आधारे आत्मज्योती जागृत होते, तुम्ही स्वतःचं आत्मनिरीक्षण, आत्मदर्शन करायला सुरू करता, तर आपोआपच आत्म्याचा जो स्वधर्म आहे तो प्रगट व्हायला लागेल.
म्हणजे आपोआपच शांती मिळेल. आपोआपच जसं तुम्ही दिवा लावला की प्रकाश पसरतो आणि अंधार गायब होतो. तर त्याच पद्धतीने ज्यावेळेस आत्मज्योतीचं दर्शन तुम्ही करताल, म्हणजे स्वतःला आत्मस्वरूपात पाहताल, तर आपोआप आत्म्याचा स्वधर्म प्रगट होईल. म्हणजे तुमचं मन शांत व्हायला सुरू होईल, मन स्थिरावेल. अगदी बरोबर. कारण दिव्याला आपण म्हणत नाही मला प्रकाश दे. प्रकाश हवा असेल तर आपण दिव्याजवळ जाऊन बसतो. बरोबर. मग फक्त आपल्याला सुद्धा काय करायचंय, आत्म्याचा दिवा लावायचा आहे. अच्छा. आत्म्याचा दिवा लावला तर आतला अंधार संपेल आणि आत्म्याचे सद्गुणांचा प्रकाश बाहेर येईल. म्हणजे मी पुन्हा मनाला वारंवार सांगितलं पाहिजे की मी आहेच मुळात शांत स्वरूप. मग जेव्हा तुम्ही शांत स्वरूपची स्मृती आणता तर तुमचं मन शांत आणि स्थिर होईल. आणि अशा शांत स्थिर मनामध्येच सृजनात्मक विचार, क्रिएटिव्ह विचार सुरू होतील. नाही, पण आता मला असं विचारायचं की सगळ्यांचे एक दररोजची दिनचर्या असते. सकाळी उठणं, आवरणं, ऑफिसला जाणं, परत येणं आणि आपापली जी काम आहेत ती. मग त्यात परत आठवडाभर तेच रुटीन असतं. मिळते सुट्टी ती फक्त शनिवार आणि रविवारची, आणि काही काहींना तर फक्त रविवारची, त्यात आठवडाभराची कामं. तर या सगळ्या दिनचर्येमध्ये, खास करून व्यस्त दिनचर्येमध्ये नवीनता कशी आणता येईल? सगळ्यात प्रथम नवीनता हवी आहे तुमच्या विचारांमध्ये. तुमचं रुटीन वर्क चेंज नाही होणार. तुम्हाला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही काय त्याला चेंज करणार? तुम्हाला ऑफिसला जायचंच आहे, नक्कीच ऑफिसचे कामं करायचेच आहे, परत घरी येऊन परिवाराला वेळ द्यायचा आहे. दिनचर्येमध्ये कुठलाही बदल नाही करू शकत. मग तुम्हाला नवीनता पाहिजे म्हणजे नेमकं काय? तर जेव्हा विचारांमध्ये नवीनता येते, विचारांमध्ये क्रिएटिव्हिटी येते, तर त्या नवीन नवीन पॉझिटिव्ह, पॉवरफुल, प्युअर थॉट्सच्या आधारे जेव्हा तुम्ही तुमचं रुटीन वर्क करता, तर त्या रुटीन वर्कमध्ये आपोआपच तुम्हाला नवीन नवीन रिझल्ट्स मिळत जाते. एखादं उदाहरण सांगा ना. जसं बघा, सकाळी उठल्याबरोबर काय विचार असतो लोकांचा? गृहिणी असेल, परत आज उठून मला टिफिन बनवायचे, मुलांना तयार करायचे, शाळेत पाठवायचे. उठल्याबरोबरचे विचार कसे आहेत? उदासीनताचे, मलाच करायचे, कारण तो माझ्याशिवाय तर काय पर्याय नाही, ऑफिसला मला जावंच लागणार आहे, बॉस बरोबर माहित नाही आता आज काय होणार आहे. म्हणजे रोजच अशा प्रकारची एक बॅक एक्सपिरियन्स घेऊन आपण त्याच अनुभवाने पुढे चाललेलो आहोत. परंतु जेव्हा तुम्ही रोज अध्यात्माच्या आधारे नवीन विचार करायला सुरू करता आणि आपोआपच विचारांना एक नवीन दिशा मिळते अध्यात्माच्या आधारे, आणि या नवीन दिशेने जेव्हा मन चालायला सुरू होतं, तर इतकं मोठं परिवर्तन जीवनात येतं. जसं पहा, आतापर्यंतचा विचार काय होतं? आमचा बॉस तर एकदम खडूस आहे, आज त्याच्याशी मीटिंग आहे, माहित नाही आता काय होणार आहे. चुका काढायला काहीतरी निमित्तच हवं असतं. आणि जेव्हा तुम्ही अध्यात्माच्या आधारे स्वतःच्या मनाला एक दिशा देता, वळण देता, तर आपोआपच मनामध्ये हे सकारात्मक विचारधारा, क्रिएटिव्ह विचारधारा सुरू होते. आणि जिथं तुम्ही विचार करत होता माझा बॉस खडूस आहे, तिथं तुमच्या विचारांमध्ये इतकं मोठं परिवर्तन येईल की माझा बॉस खूप चांगला आहे. एका वृत्तपत्रामध्ये लिहिलेलं होतं की तुम्ही जे आहात ना त्याला नवीन काहीतरी जोडा, आणि त्यामध्ये त्यांनी उदाहरण दिलं होतं बिझनेसमॅन, आणि पुढे 2-3 ओळींमध्ये असं लिहून ठेवलं होतं की मी सफल बिझनेसमॅन आहे, माझा व्यवसाय अतिशय छान आहे, काही नंबर 1 बिझनेसमॅन आहेत त्या यादीत माझे नाव आहे. किती छान. म्हणजे असा शब्द आणि अशा 5 ओळी दिल्या होत्या. असं काही असतं का? हो. मग जसं आपण विचार करतोय तसं घडत जातं ना. तुम्ही आधीपासूनच विचार करताय बॉस खडूस आहे, बॉस असा आहे, कधी रिप्लाय देतच नाही, मुलं अभ्यास करणार, माझी मुलं अभ्यासच करत नाही, नेहमी प्रत्येकाची कंप्लेंट. म्हणजे तुम्ही त्यांना असे व्हायब्रेशन्स देताय, त्याच्यामुळे ते तसेच घडत जातात. मग आपण उठल्यापासून तर झोपेपर्यंत, म्हणजे संपूर्ण दिनचर्येभर तुम्ही जसे म्हणताय सकारात्मक विचार तसे करू शकतो. नक्कीच करू शकतो. कारण मन, शरीराने तुम्ही काम करताय पण मन तर नाही त्या ठिकाणी धावतंय ना. काम करत असतो पण मन, बुद्धी आपली दुसरीकडेच असते. मग अध्यात्माच्या आधारे जसं मन शांत आणि स्थिर होतं, तर मन शांत आणि स्थिर झाल्याने आपोआपच सेकंड C4 तुमच्यामध्ये क्रिएटिव्हिटी येते. म्हणजे तुमचे विचार रचनात्मक होतात. प्रत्येक कार्य तेच आहे, पण त्या कार्याला करण्याची एक वेगळी आयडिया, वेगळी विधी तुम्हाला सुचत जाते. म्हणजेच आपोआपच विचारांच्या आधारे कार्य करण्याच्या विधीमध्ये क्रिएटिव्हिटी येते. आणखी नवीन नवीन आयडिया सुचत जातात, त्याचीही जोड लागते. त्याच्यामुळं तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचंय
आणि आनंदाच्या बरोबर जीवन जगायचंय, तर त्याच्यासाठी कूल अँड काम माइंड, सेकंड सी फॉर क्रिएटिव्हिटी अँड थर्ड सी फॉर कमिटमेंट. जे कार्य तुम्ही करायचं योजलेलं आहे, विचार केलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे कमिटेड असलं पाहिजे, प्रतिबद्ध असलं पाहिजे की नक्कीच. मला हे करायचंय आणि मी करणार. कारण कित्येकदा असं होतं की आपण विचार करतो, करण्यासाठी प्लॅनही करतो, आपल्याकडे आयडियाजही खूप असतात, पण अंमलात आणत नाही. त्याच्यामुळं तुम्ही जे करण्याचं योजलेलं आहे ते पूर्ण न झाल्यामुळं स्वतःमध्येच ॲपसेट होऊन जातं. पण काय होतं दीदी, कधी कधी आपण काही कार्य अपरिहार्य आहेत म्हणून पूर्ण करतोच, बरोबर. पण काही कार्य नेहमीच पुढे 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 ढकलत जातो आणि राहूनच जातात. त्यामुळेच आपल्याला कार्याप्रती स्वतःला कमिटेड करायचं आहे. स्वतःमध्ये पूर्णपणे ही स्मृती ठेवायची आहे की मी या कार्यासाठी बांधलेली आहे, कारण माझ्या आयडिया आहेत आणि मी विचार केलेला आहे आणि मी हे करायचं ठरवलेलं आहे, तर त्याच्यासाठी मी कमिटेड आहे, मी प्रतिबद्ध आहे. जेव्हा तुम्ही कार्याप्रती प्रतिबद्ध होता, कमिटेड होता, तर आपोआपच तुम्ही ते कार्य करूही शकता. आणि कार्य सहज झाल्यामुळं, वेळेत झाल्यामुळं आपोआपच तुमच्या आनंदामध्ये सुद्धा वृद्धी होते आणि तुमच्यामधला उत्साह आणखी वाढतो. नक्कीच वाढतो. आणखी करण्याची उत्स्फूर्ती तुमच्यामध्ये येते आणि तुम्ही आणखी चांगल्या पद्धतीने करू शकता. आणि त्याच्याच आधारे फोर्थ सी फॉर कॉन्फिडन्स, तुमचा कॉन्फिडन्स हाय लेवलमध्ये जातो. कार्यामध्ये इतके कमिटेड होऊन करताय आणि तुमचे कार्य होत आहेत, तुम्ही सहज करू शकताय आणि तेव्हा तुमचा स्वतःचा विश्वास, आत्मविश्वास वाढतो की अरे हा मी करू शकतोय, मी करतोय, माझ्याकडनं होतंय, घडतंय. म्हणजेच तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. लोक म्हणतात ना, आत्मविश्वासाने जगही जिंकता येतं. मग जर आत्मविश्वासाने जग जिंकता येते, तर तुमचीच छोटी छोटी कार्य तुमच्याकडनं शक्य नाही आहेत का? नक्कीच शक्य आहे. पण त्याआधी जर हे 3 C's फॉलो केले, अच्छा, कूल अँड काम माइंड, क्रिएटिव्हिटी, कमिटमेंट, तर त्या आधारे तुमच्यामधला कॉन्फिडन्स लेवलही वाढत जातो. आणि जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढतो, कॉन्फिडन्स वाढतो, तर त्या आधारे 5th C फॉर कंटेंटमेंट, म्हणजेच संतुष्टता, समाधान तुम्हाला लाभतं. आणि आयुष्यात प्रत्येकाला मुख्यतः काय हवंय, जेही कार्य केलेलं आहे त्याच्यात आपण कंटेंटमेंटची अनुभूती केली पाहिजे, समाधानाचा अनुभव केला पाहिजे. आपण त्याच्यामध्ये संतुष्ट राहणं म्हणजेच आनंदी जीवनाकडे आपली वाटचाल आहे, असंही म्हणायला हरकत नाहीये. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टींना जीवनामध्ये अंमलात आणायला सुरू करताल, तर आपोआपच जीवन आनंदी होईल. आणि मग अशा आनंदी, संतुष्ट, समाधानी स्वरूपात तुम्ही कार्य करायला घेतलात, तर त्या कार्याला सुद्धा तुमच्याकडचे इतके चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स मिळाल्याने ते कार्य तुम्हाला सफल करून देण्यासाठी, तुम्हाला प्रसिद्ध करण्यासाठी त्याच्याकडून मदत मिळेल. म्हणजे कुठलंही कार्य झाल्यानंतर संतुष्ट होण्यापेक्षा जर आधी आपण संतुष्ट राहिलो तर निश्चित फायदा होईल. नक्कीच. तर अशा प्रकारे या 5 C'ला तुम्ही फॉलो करा. आणि खरोखर हे मी तर विशेष आपल्या दर्शकांना सांगू इच्छिते की जीवनामधले ह्या सगळ्या नेगेटिव्ह C'ला कॅन्सल करून या पॉझिटिव्ह 5 C'ला तुम्ही फॉलो करायला सुरू करा. आपोआपच इतक्या सरळ आणि सहज गोष्टी आहेत, फार अवघडही नाही आहेत, इतक्या सहज गोष्टी आहेत. या गोष्टींना तुम्ही अंमलात आणायचा प्रयत्न सुरू करा. सकाळी उठल्याबरोबर या 5 C'ला स्वतःमध्ये रिपीट करा आणि मग बघा तुमच्या जीवनात काय जादू होते. नक्कीच दीदी, आता तुम्ही सांगितलंय आम्हाला की हे C डिलीट करा, कॅन्सल करा आणि हे C जे आहेत ते तुम्ही स्वतः धारण करा. तर आम्ही आता ह्याचा आमच्या जीवनामध्ये प्रयोग करतो आणि त्याचं काय परिवर्तन होतो हे नक्कीच तुम्हाला सांगतो. तुमच्या या बहुमूल्य मार्गदर्शनाबद्दल तुमचे अतिशय मनापासून आभार. ओम शांती. तर दर्शक मित्र हो, दीदींनी आपल्याला सांगितलं की C तुम्हाला जीवनातून कॅन्सल करायचे, पण सगळे C आपल्याला कॅन्सल नाही करायचे. काही C आपल्याला आपल्या जीवनामध्ये जाणीवपूर्वक ठेवायचे. जेव्हा मन काम आणि कूल असतं त्यावेळी आपल्या जीवनामध्ये क्रिएटिव्हिटी ही निश्चितच येते. जेव्हा क्रिएटिव्हिटी येते तेव्हा कमिटमेंट अगदी सहज वाटतात. कमिटमेंट झाल्या की आपल्यामध्ये कॉन्फिडन्स उंचावतो आणि जेव्हा हा कॉन्फिडन्स उंचावतो त्या आधारावर आपल्याला जीवनामध्ये कंटेनमेंट नक्कीच येते.
तर आजपासून आपण सर्वजण या सीनचा आपल्या जीवनामध्ये प्रयोग करूया आणि निश्चितच आपल्याला फायदा होईल आणि झालेला फायदा आपण दुसऱ्यांसोबतही शेअर करूया. पुन्हा अशाच नवीन विषयासह पुढच्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार. उंच भरारी घेऊया उंच भरारी, उंच भरारी.